नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी स्ट्रीट फील्डमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। वाजल्यात 9:02 आपण आता जस्ट स्टार्ट केलेले। याचा अर्थ असा नाही की उशिरा आपण आज लवकर उठलेलो, पण CNGची लाईन खूप मोठी होती त्यामुळे वेळ लागला आणि नाश्ता करायला वेळ लागतो। तर झालं CNG नाश्ता सगळं, आता फक्त ऑर्डर पडायची देरी, मग भाऊ सुरुवात। तर बघू आज टार्गेट होतं का नाही, चला भेटूया पहिली। तर मित्रांनो, पहिली ऑर्डर पडली, ड्रॉप झाली, लगेच दुसरी पडली, ती बी ड्रॉप झाली। आत्ता पुन्हा एरोड RT इंडस्ट्री तिथं, आता इथून जरा पडणं अवघडच दिसतंय, मला माहिती इथं पडत नाही आहे। वाजलं 10:15। पहिली ऑर्डर उबेरची पडलेली, ची चांगली पडलेली 200 रुपयानी काहीतरी, दुसरी 50-60 रुपयानी काहीतरी पडली, म्हणजे 260-270 रुपये काहीतरी। अजून एक छोटीशी ऑर्डर मारली की होईल 300ची लेवल, आणि अजून 200 करायचं, म्हणजे अजून 230 रुपये गेली, 500 रुपये होईल पहिला स्लॅबला। तर बघू दुसरी ऑर्डर कधी पडते कधी नाही, तिसरी। तर मित्रांनो, वाजले 1 बंद केले मुद्दामून, कारण भूक लय लागली। कारण काय होतं, ऑर्डर पडते, ऑर्डर मला काय आलं काय म्हणतो, ऑर्डर चांगले पडतात, छोटे छोटे का होईना पडतं ते। मला आता 2-3 ऑर्डर पडली पण उचललं नाही, मुद्दामून मी बंद केलं आणि म्हटलं जेवण खाऊ, गल्लीला आलो ढोले पेट्रोल रोडची। म्हटलं पहिलं जेवण करूया आणि मग काम करूया। काम काय होतच राहतं, पहिलं पोटं बाबा, कारण वेळेवर जेवलं नाही की तुम्हाला माहिती आहे मग आजारी पडतो, असा विषय होता आपला सगळ्यांचा तोच विषय। पण काही लोक नाही का मनावर घेत नाहीत, वेळेवर जेवत जावा। आता आपण जेवूया आणि मग चालू करूया। आपल्या आत्तापर्यंत झाले 700 रुपये, बाकी मग बघू किती होईल किती नाही। चला फायनली मित्रांनो, आपले 1000 रुपये झालेले आहेत। 3:04 झाले। स्टेशनला एक ऑर्डर सोडली मी, आता स्टेशनला आहे। आता बघू इथनं कधी ऑर्डर पडते। आज 200ची CNG टाकली म्हणजे आपल्याला 1500 रुपये करायचे। बघू आता 1500 अजून 500 रुपये कधी देतात। 3 वाजले, 4, 5, 6च्या आत करायचं होतं आपल्याला। स्वतःला असं टार्गेट दिलं की पटपट होतं नाही का, नाहीतर मग आपण निवांत तसं नाही करायचं। आता 3 तासात 500 करायचे होईल का? होईल, केलं होतं, फक्त ऑर्डर पडले पाहिजे, नाही 2 तासात बी 500 होतात। जी पडेल ती ऑर्डर घ्यायची। चला तर मित्रांनो, आपलं झालं एक स्टेशनवरनं इकडं तिकडं। मग अशी टेक कधी घेतला मला बी आठवत नाही आहे। टेक ह्यासाठी घेतलं की टेक रिक्षावाला गेलं इथून, आणि तो मला विचारत होता की CNG कुठे, मला बी माहीत नाही, मी तर नवीन आहे। तर त्यांना म्हटलं गुगलला टाक, भेटेल, साहजिक आहे गुगलला टाकायचं। तर म्हणलं, त्यांना म्हटलं मॅप येतं का, म्हटलं हो, म्हणलं टाका मग मॅपला। बघितलं मग मुंडव्याचं जवळ दिसतं 3 किलोमीटरवर, ते गेले मग इथनं। तर तुम्ही बी असं नवीन असाल किंवा एखादा ड्रायव्हर, आता मी बी त्यांना, मला बी माहीत नव्हतं, माहिती असतं मी सांगितलं असतं। पण जर तुम्ही नवीन असाल तर मला जर मॅप येत नसेल तर शिकून घ्या मॅप। जर ड्रायव्हिंग लाईनमध्ये असाल तर हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की ड्रायव्हर असून जर तुम्हाला मॅप येत नसाल तर काय ड्रायव्हर बनेगा तुम, असा विषय। तर मॅप हे शिकून घ्या। आणि जर कुठं बी गेलं तर CNG लाल कांडी झाली की पहिलं सांगितलेलं तुम्हाला, मी ब्लॉग बघत असेल तर तुम्हाला माहिती आहे, लाल कांडी झाली की लई CNG भरायचे। आणि CNG जर माहीत नसेल तर मॅपला सर्च करायचं की नियर बाय CNG, किंवा नुसतं CNG टाकलं तर धनाधन सगळं जवळपास जेवढे CNG ते येतात ते बघायचं, क्लिक करायचं, पहिलं जायचं नाही, क्लिक करायचं आणि तिथं ओपन आहे का नाही बघायचं। ओपन आहे, कधी चालू होतं कधी बंद होतं हे बी खाली टायमिंग असतं, त्या टायमिंगनुसार तिकडे जायचं। तुम्ही असं रात्री 11-12 वाजता, काय 24 वाजतात तिथे जाऊ शकतो, पण काय दिवसच असतं चालू। तुम्ही तो म्हणता CNG चला म्हणता, तिथे गेलो तर बंद आहे बाबा। रात्रीवाल्यांसाठी हे महत्त्वाची सूचना आहे की तुम्ही रात्रीचं काम करत असाल तर 24 वाले खूप कमी असतात, तिथे बघून जावं तिथं टायमिंग नाही का, चालू आहे बंद आहे। तर वाजल्यात 4:04। आत्ता अमाऊंट झाली असं माझ्या अंदाजे, मग अशी किती झाली 1100 ना, नंतर एक ऑर्डर पडली 1300 रुपये झाले असेल, म्हणजे अजून 200 रुपये करायचे। तर बघू आता घराकडे जाऊ, घराकडे जाता आता 200 करू, चला। तर मित्रांनो, तिकडून आपल्याला कट केले ऑर्डर पडली खडकीवरनं एक मीटरने भेटलं। कुठे आपण आता युनिव्हर्सिटीमध्ये आहे, युनिव्हर्सिटीला आलो आहे। आता इथनं ओला उबेर चालू करणार आहे आणि जे भेटेल ते, आपलं टार्गेट 1500 सुद्धा 1560 रुपये झाले, वरच केले, पण म्हणून काय आपण काही रिकामा जाणार नाही। युनिव्हर्सिटीवरून जे भेटेल ते घेणार, भेटलं तर नशीबच म्हणायचं। तर बघू आता भेटते का नाही, टार्गेट तर झालं भाऊ, 5:20 झाल्यात, आता घराकडे निघायचं आहे। तर बघू घराकडे ऑर्डर पडतो। तर फायनली मित्रांनो, आपण आलो आहोत आपल्या एरियामध्ये आणि येताना पडलेत 1-2 ऑर्डर। वाजल्या 6:20
फायनली आपण आपल्या टार्गेटच्या वरच काम केलेले, एंडला टाकून किती नाही. तर आजचा हा व्लॉग आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे. आणि मॅप CNG साठी मॅप कोणाला विचारत नका जाऊ. कोणाला माहीत असतं नसतं डायरेक्ट मॅपला टाकायचं, CNG लगेच येऊन जाईल. तर चला शुभरात्र, बाय.